लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजेच कोणता ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्याची सगळेजण वाट बघत बसलेले आहेत, आतुरता लागलेली आहे आणि त्या हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 2,10,00,000 ताईंना या ठिकाणी परत सांगतोय 2,10,00,000 ताईंना या ठिकाणी वाटप होणार अशा स्वरूपाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। कोणत्या लाडक्या ताईंचा हप्ता बंद होणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंचा हप्ता चालू राहणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। कोणत्या ताईला असं वाटतं पटपट सर्वांना हा 14वा हप्ता भेटायला पाहिजे आणि सगळ्यांनाच लाडक्या ताईंना पैसे भेटायला पाहिजेत, पण असं होणार नाहीये। लाडक्या ताईंना तुम्हाला जर हप्ता हवा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की बघा 2,10,00,000 ताईंना पैसे भेटणार आहेत, बाकीच्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीये, हप्ता भेटणार नाहीये। मी तुम्हाला 3 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की बघा हळूहळू या ठिकाणी पैसे कमी होणार आहेत, बरेच लाडक्या ताई कमी होणार आहेत। बघा 25 पहिले 12व्या टप्प्यामध्ये बरेच ताई वगळल्या, नंतर 13व्या टप्प्यात ताई बरेच वगळल्या, आता 14व्या टप्प्यात तर अजून ताई वगळण्यात येणार आहेत। याच्या स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्व लाडके ताईंना असं वाटतंय का त्यांना हा हप्ता भेटायला पाहिजे, तर आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। प्रत्येक ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। मी सगळ्या कमेंट्स चेक करत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे। चला तर लाडके ताईंनो बघा 14वा हप्ता म्हणजे कोणता ऑगस्ट महिन्याचा हप्ता, या हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। एनडीटीव्हीची एक बातमी आहे, साम टीव्हीची एक बातमी आहे, दोन बातम्या या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे। तर काय बातमी बघा, 2,10,00,000 महिलांना वाटप होणार आहे। 2,10,00,000 ताई म्हणजे जवळजवळ वरच्या 42 लाख ताई जे आहेत त्यांचं काय होणार आहे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर बघा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नावं तुम्हाला पाहिजे आहेत। बघा मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो लाभार्थी याद्या बघायला सुरुवात झालेली आहे। तुमचं नाव चेक केलं आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुम्ही तुमचं नाव चेक केलं आहे का। तुमचं नाव जर त्या याद्यामध्ये असेल किंवा जर तुम्हाला याद्या जर नसेल भेटल्या तर आपलं वेब पोर्टलवर जाऊन या ठिकाणी चेक करायचं आहे, आपलं अप्रूव्ड वगैरे स्टेटस आहे का, तर ते सगळ्यांनी चेक केलं आहे का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। दुसरी गोष्ट म्हणजे आणखी किती महिलांना बाद केलेलं आहे ते तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। बघा लाडक्या ताईंनो आपण कोणत्याच गोष्टी फेक सांगत नाहीत, खोट्या सांगत नाहीत किंवा कोणत्याच गोष्टीचे अनुमान मांडत नाहीत। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी पेपर मध्ये येतात, ज्या गोष्टी न्यूज मध्ये येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे किती लाडक्या ताईंना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे किंवा किती लाडक्या ताई बाद झालेल्या आहेत। त्याच्यानंतर 14वा हप्ता वाटप कुणाला होणार, कुणाला मिळणार, तर बघा लाडक्या ताईंनो सगळ्याला उत्सुकता लागली की हा 14वा हप्ता नेमका भेटणार आहे कधी, 14वा हप्ता आम्हाला लवकरात लवकर पाहिजे। तर सर्वांनी पटपट सांगायचंय तुम्हाला 14वा हप्ता पाहिजे का, पटकन कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं। तर लाडक्या ताईंनो बघूया 2,10,00,000 अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत, 2,10,00,000 कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत ज्यांना हा 14वा हप्ता भेटणार आहे, बाकीच्या लाडक्या ताईंना पडताळणीमध्ये ठेवण्यात येणार आहे। बघूया कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत, काय नेमकी बातमी आहे तुमच्या समोर सगळ्या गोष्टी दाखवते। बघा साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे, साम टीव्ही या ठिकाणी तुम्हाला बघू शकता, साम टीव्हीची ही बातमी आहे। तारीख या ठिकाणी बघू शकता 20 ऑगस्ट म्हणजे 20 ऑगस्ट कालची या ठिकाणी रात्रीची ही बातमी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1,500 मिळणार नाहीत, नेमकं कारण काय वाचा सविस्तर। बघा तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की या लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1,500 मिळणार नाहीत, मिळणार नाहीत म्हणजे अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांना हप्ता मिळणार नाही, आकडेवारी समोर आलेली आहे। आता डायरेक्ट तुम्हाला मी आकडेवारी दाखवणार आहे, हे पण तुम्हाला दाखवतो। बघा लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता बहीण योजनेत, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत। बघा अनेकांना ऑगस्टचे पैसे मिळणार नाही। बघा तुम्हाला सर्वांना आठवतंय का 3 दिवसापूर्वी मी गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट तुम्हाला काल या ठिकाणी आलेली दिसते। म्हणजे लक्षात घ्या आपण ज्या गोष्टी सांगतो ते तुम्हाला भविष्यात तुम्हाला जातो दिसतात, कारण की आपण अगोदरच आपल्याकडे सगळा डेटा येत असतो। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी या ठिकाणी धडपड करत असतो, सगळ्याकडून माहिती गोळा करत असतो आणि ती माहिती तुम्हाला भविष्यात जाणवती, तुम्हाला भेटत असते। त्याच्या लक्षात द्या मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की तुम्हाला या ठिकाणी 14वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना कमी होणार आहे। 12वा हप्ता बऱ्याच ताईंना कमी केला, 13वा हप्ता बऱ्याच ताईंना कमी केला, 14वा हप्ता तर अजून बऱ्याच ताईंना कमी होणार आहे असं मी तुम्हाला 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं। बघा हे तुम्हाला डायरेक्ट आता न्यूज मध्ये आलेलं दिसतंय। तर लक्षात घ्या लाडके जण, आता बघा पुढे बघूया कोण नेमके यांनी काय बोललेलं आहे।
साम टीव्ही मध्ये काय त्यांनी सांगितलेले बघू शकता त्या ठिकाणी। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर महिला ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। सर्वजण ऑगस्ट महिन्याची हप्त्याची वाट बघत आहेत का? पटपट सर्वांनी सांगायचंय, कारण की ऑगस्टचा महिन्याचा हप्ता लवकरात लवकर तुम्हाला आता भेटणार आहे। कारण की राहिले थोडे कमीच दिवस राहिले, आता महिना संपायला, त्याच्यामुळे या कमी दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। लवकरच याबाबत अधिकृत घोषणा येईल। बघा, लवकरात लवकर तुम्हाला अधिकृत घोषणा येणार आहे। एक सूत्रातर्फे साम टीव्हीच्या सूत्रांना एक माहिती समजले, लवकरात लवकर तुम्हाला ही बातमी पण येणार आहे। एकदम छान स्वरूपाची बातमी असणार आहे आणि तुम्हाला 14वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। परंतु अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही, यावर सविस्तर माहिती जाणून घ्या। बाबा, या ऑगस्ट महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटणार नाहीये, स्पष्ट झालेलं आहे। तर आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2.5 कोटी महिलांना लाभ घेतलेला आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेतून जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज बाद गेलेले आहेत। बघा, तुमच्या समोर दिसतंय बघा लाडक्या ताईंनो, 2,50,52,00,000 ताईंपैकी जवळजवळ 42 लाख ताईंना, परत सांगतो लाडक्या ताईंनो, 42 लाख ताईंना या ठिकाणी हप्ता भेटणार नाही। तुम्ही या ठिकाणी वाचू शकता जवळपास 42 लाख, तुम्ही वाचू शकता जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज बाद केले गेलेले असल्याचे समोर आलेलं आहे। 42 लाख ताईंना अर्ज म्हणजे या ठिकाणी जवळपास 42 लाख म्हणजे 2,52,00,000 मधून 42 जर गेले तर 2,10,00,000 महिलांना फक्त पैसे भेटणार आहेत। बाकीच्या लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। 14वा हप्त्याबद्दल मी बोलत आहे लाडक्या ताईंनो। बाकीच्या 42 लाख ताईंना या ठिकाणी जर त्यांची तपासणी झाली, तपासणीमध्ये त्यांचे अर्ज पुढे आले आणि ते जर तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये आले तरच त्या ताईंना पैसे भेटू शकतात, नसता त्यांना पैसे भेटणार नाहीयेत। मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो, बघा, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या ज्या घरी ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही किंवा 13वा हप्ता भेटलाय पण, तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत का ज्यांच्या घरी अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत? अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आलेल्या आहेत का? तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी येऊन त्यांनी काय काय प्रश्न विचारले पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं लाडक्या ताईंनो, कारण की खूप महत्वाची बातमी समोर आली। या बातमीनुसार 42 लाख ताईंना या ठिकाणी वजा केलं जाऊ, म्हणजे वजा म्हणजे त्यांना तपासणीसाठी आता ठेवलेला आहे। म्हणजे बऱ्याच लाडक्या ताईंना हा हप्ता भेटणार नाही। त्याच्यामध्ये बघा, अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला आहेत। बऱ्याच अशा लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये 2 विवाहित स्त्रिया आहेत। अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत ज्यांच्या घरामध्ये 2 अविवाहित स्त्रिया आहेत। तर अशामुळे तुमचे लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होत आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल, 14वा हप्ता तुम्हाला जर हवा असेल, कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव चेक केलं आहे का? तुम्ही जे मी मागे सांगितलं होतं तसं नाव चेक केलं आहे का? तुमचं स्टेटस, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का? पटपट सर्वांनी चेक करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत। पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या ताईंनो, कारण की आता सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि 14वा हप्ता याच लाडक्या बहिणीला भेटणार आहे। तुम्हाला 14वा हप्ता सगळ्यांना हवा असेल, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।